नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय साकेगाव या ठिकाणी प्राचीन वास्तुशैलीमध्ये स्थापत्य शैलीमध्ये बांधलेले पुरातन महादेव मंदिर पाहण्यासाठी। यादव राजांच्या काळामध्ये या स्थापत्य शैलीचा विकास करण्यात आला। यादव राजांकडे हेमाद्री पंडित हेमाडपंत असं त्यांचं नाव होतं। त्यांनी या स्थापत्य शैलीचा विकास केला। 1259 ते 1274 या कालावधीमध्ये या वास्तुशिल्पकला विकसित करण्यात आल्या। आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी असे पुरातन मंदिरं आपल्याला आढळून येतात। याच मंदिरापैकी हे एक मंदिर आहे। हेमाद्री पंडित किंवा हेमाद्री पंत यांच्या नावावरूनच ही वास्तुशिल्पकला किंवा स्थापत्य शैली आपण जी म्हणतो तिला नाव पडलेलं आहे। या शैलीमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिरं बांधलेले आहेत। आपण विकिपीडियावर जर पाहिलं तर साकेगाव, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा येथील हे मंदिर 4थ्या क्रमांकावर आपल्याला सापडतं। या शैलीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोणत्याही दुसऱ्या वस्तूंचा वापर न करता केवळ दगडांमध्ये हे मंदिरं बांधलेले असतात। पायापासून कळसापर्यंत हे मंदिरं बांधल्या जातात। यामध्ये दगडांना विशिष्ट कोपरे कापून एकमेकांमध्ये ते बसवण्यात येतात व ज्या खुंट्या आपण वापरतो त्यासुद्धा दगडाच्याच असतात। अशा पद्धतीने हे मंदिरं बांधण्यात येतात। अतिशय सुंदर असा स्थापत्य शैलीचा नमुना म्हणून हे मंदिरं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा चिखलीपासून 6-7 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे आणि हे मंदिर पाहण्यासाठी अनेक भाविक भक्त या ठिकाणी येत असतात। आणि हा आपल्या स्थापत्य शैलीच्या ज्या काही वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे तो आपण अनेक ठिकाणी पाहू शकतो व आपली स्थापत्य शैली ही किती प्रगत होती जुन्या काळामध्ये हे या गोष्टीवरून आपल्याला समजून येतं। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीला शेअर करा।